औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी सध्या कारवाईचा धडाका लावला आहे. दररोज FDA कडून धाडसत्र सुरू आहे. त्यामुळे अनेक मोठमोठे हॉटेल्स, उपाहारगृह आणि रेस्टॉरंट मालकांचे धाबे दणाणले आहेत. तुकाराम मुंढे यांच्या FDAने मोठ्या फूड जॉईंटवर कारवाई केली आहे. थेट डॉमिनोज पिझ्झाच्या आउटलेटवर धाड टाकली आहे. व्हेज नॉनव्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म वापरला जात होता. डॉमिनोज पिझ्झाच्या 4 आउटलेट्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यात 3 मुंबईतील आहेत. डॉमिनोज पिझ्झाच्या आउटलेटवर धाड टाकल्यानंतर तिथे तपासणीमध्ये अन्न सुरक्षा व स्वच्छता मानकांचं उल्लंघन होत असल्याचं आढळून आलं. ही कारवाई राज्यभरात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईचा भाग आहे. विलेपार्ले पश्चिम, बोरिवली पश्चिम आणि घाटकोपर पश्चिम येथील डॉमिनोज पिझ्झा आउटलेटचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. त्याशिवाय मलकापूर आणि सातारा जिल्ह्यातील डॉमिनोज आउटलेटचे परवाने निलंबन करण्यात आले आहेत. ज्युबिलंट फूड वर्क्स अंतर्गत हे आउटलेट सुरू होते. विलेपार्ले पश्चिमेला असलेल्या डॉमिनोज आउटलेटमध्ये FDA अधिकाऱ्यांना अनेक कमतरता आढळून आल्या. FSSAI परवाना नीट प्रदर्शित होत नव्हता. पिण्याच्या पाण्याची खराब व्यवस्था, अन्न स्टोरेज व्यवस्था, पेस्ट कंट्रोल, एकूणच अस्वच्छता मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे त्यांचा परवाना निलंबित करण्यात आला. फ्रोझन अन्न पदार्थांच्या तापमानावर लक्ष द्या. खाद्य पदार्थांचं वर्गीकरण, पेस्ट कंट्रोल, स्वच्छता व्यवस्था याकडे लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे.